नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे। लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीत इनकमिंग सुरू झाली आहे। विधानसभेपूर्वी महायुतीतील अनेक राजकीय नेते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत आहेत। विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहे। या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं भगदाड पडलं आहे। पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाचे 39 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। आगामी 20 तारखेला हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असेल, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना बालेकिल्ला असणारा पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसत आहे। राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांना मानत होते, त्यामुळे अनेकांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांसोबत महायुतीत जाणं पसंत केलं। पण आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्यांच्यात लक्षही देत नाही। जयंत पाटील यांना ते लोक भेटतात यांची माहिती मला आहे। त्याच्यावर आउटकम काय येईल हे द्यायचे मतदान झाल्यावर आपल्याला समजेल, अशी माहिती शरद पवार यांनी पक्षात येऊन इच्छुक असणाऱ्यांबद्दल दिली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।